and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 60. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 60. मित्रमैत्रिणींनो, सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे या संस्थेने इंग्रजी बोलायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पाठ तयार केले आहेत. विशेष करून तुम्ही जरी शाळेत जात नसाल तरीही या कार्यक्रमातून इंग्रजी बोलायला शिकू शकाल. आधीचे पाठ ऐकून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात तर केलीच आहे. ते पाठ ऐकत असताना तुम्हाला इंग्रजी बोलण्याचीही संधी मिळत होती, आठवतंय ना? आता हे पाठ ऐकतानाही मी सांगीन तेव्हा तुम्ही इंग्रजीत बोलायचंय. तर मग हे पाठ नीट लक्ष देऊन ऐका आणि आणखी इंग्रजी बोलायला शिका. आजचा हा सरावाचा पाठ जरा वेगळा आहे बरं का. तुम्ही जोडी जोडीने दुकान खेळायचे. काय ऐकून गंमत वाटली ना? आजच्या सरावात आपण खरंच दुकान खेळणार आहोत. पण त्याआधी काही शब्द आणि वाक्य पुन्हा ऐका. आज आपला सरावाचा दिवस. पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हो. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. How much does this pen cost? It costs 15 rupees. How much did these chickus cost? They cost 25 rupees per kilo. Tomorrow I will buy a quarter kilo of grapes. I bought half a kilo of rice yesterday. Shopkeeper. Weight, weighing scale. Cheap, costly. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगीन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हो. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. चला, कोण खेळणार दुकान? घंटा वाजली की टीचर 2 मुलींना किंवा मुलांना उभं करतील. त्यांच्यातल्या एकाने हातात पेन्सिल घेऊन उभं राहायचे. एक दुकानदार आणि एक गिराहिक तयार आहे का? गिराहिकाने दुकानदाराला इंग्रजीत विचारायचे, ही पेन्सिल केवढ्याला आहे? दुकानदाराने इंग्रजीत उत्तर द्यायचं. चला बोला बघू. How much does this pencil cost? It costs 2 rupees. असंच प्रश्न उत्तर केलं का? गुड. आता दुसऱ्या 2 मुलांनी तयार व्हायचं, पण 3-4 पेन्सिली घेऊन बरं का. तयार? आता एकाने दुसऱ्याला इंग्रजीत विचारायचं, ह्या पेन्सिली केवढ्याच्या? दुसऱ्याने सांगायचे, प्रत्येकी 2 रुपये.
हाऊ मच डू दीज पेन्सिल्स कॉस्ट? दे कॉस्ट ₹2 ईच. असं म्हणालात का? व्हेरी गुड. आता भूतकाळातला प्रश्न विचारण्याचा आणि उत्तर देण्याचा सराव करूया. घंटा वाजली की आणखीन एका जोडीने तयार व्हायचे. दोघांपैकी एकाने स्वतःचं दप्तर हातात घ्यायचं. तयार? आता असं समजा की हे दप्तर ज्या मुलाचं आहे त्यांनी ते कालच विकत घेतलंय. मग दुसऱ्या मुलाने इंग्रजीत विचारायचं, हे दप्तर कितीला विकत घेतलं होतं? ज्या मुलाचं दप्तर आहे त्याने इंग्रजीत उत्तर द्यायचं, हे दप्तर ₹55 घेतलं होतं. सुरू करा. How much did this school bag cost? It cost ₹55. असंच प्रश्न उत्तर केलं ना? व्हेरी गुड. आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया. मी एक एक शब्द मराठीत म्हणीन, तोच शब्द तुम्ही सगळ्यांनी इंग्रजीत म्हणायचा आहे. पहिला शब्द आहे दुकानदार. शॉपकीपर. व्हेरी गुड. आता पुन्हा ऐका आणि इंग्रजी शब्द सांगा. महाग. कॉस्टली म्हणजे महाग. स्वस्त. चीप म्हणजे स्वस्त. पैशाला इंग्रजीत काय म्हणायचं? पैसे. मनी. गुड. दुकान. शॉप. राईट. आणि तराजूला इंग्रजीत काय म्हणायचं? वेइंग स्केल. गुड. आता आणखी वेगळ्या प्रकारचा सराव करूया. मी मराठीत सांगेन ते पूर्ण वाक्य तुम्ही इंग्रजीत म्हणायचं, पण एकत्र नाही हो. घंटा वाजली की एक मूल उभं राहील. माझं वाक्य ऐक आणि मग इंग्रजीत म्हण. लागलं तर टीचर मदत करतीलच. वाक्य आहे, काल मी अर्धा किलो द्राक्ष विकत घेतली. काल मी अर्धा किलो द्राक्ष विकत घेतली. इंग्रजीत असं म्हणायचं, येस्टरडे आय बॉट ½ किलो ऑफ ग्रेप्स. बरोबर म्हणालास का? बाय म्हणजे विकत घेणे. भूतकाळात म्हणायचं बॉट. आय बॉट ½ किलो ऑफ ग्रेप्स. बरं, आता दुसरं मूल. तू हे वाक्य ऐक आणि इंग्रजीत म्हण. काल तिने ½ किलो तांदूळ विकत घेतले. काल तिने ½ किलो तांदूळ विकत घेतले. Yesterday she bought $1/4 kilo of rice. असं म्हणालास का? आता दुसरं मूल. तू इंग्रजीत म्हण, उद्या तो एक शर्ट विकत घेईल. उद्या तो एक शर्ट विकत घेईल. बरोबर म्हणालास का? टुमॉरो ही विल बाय अ शर्ट. भविष्य काळात म्हणायचं विल बाय.
टुमॉरो ही विल बाय अ शर्ट. आता कोण बोलेल इंग्रजीत? तयार? तुझं वाक्य आहे, उद्या अनिता एक साडी विकत घेईल. इंग्रजीत म्हण, उद्या अनिता एक साडी विकत घेईल. इंग्रजीत असं म्हणायचं, टुमॉरो अनिता विल बाय अ साडी. व्हेरी गुड, एक्सिलंट. बरं, आता आपण एक नवीन गाणं शिकूया. मित्रमैत्रिणींनो, आत्ता आपण आपल्या घरातल्या कुटुंबातल्या माणसांबद्दलचं एक गाणं ऐकणार आहोत. आपल्या कुटुंबातल्या वेगवेगळ्या माणसांना इंग्रजीत काय म्हणायचं हे तर तुम्हाला माहीतच आहे. आजच्या या गाण्यात मदर म्हणजे आई, फादर म्हणजे वडील, ग्रँडपेरेंट्स म्हणजे आजी आजोबा आणि फॅमिली म्हणजे कुटुंब असे सगळे तुमच्या ओळखीचेच शब्द आहेत. चला तर मग आधी एकदा पूर्ण गाणं तर ऐकूया. गाणं नीट ऐकलत ना? गाण्याच्या दुसऱ्या कडव्यातले आंटी, अंकल हे शब्द तुम्हाला नक्कीच कळले असतील. आणि तिसऱ्या कडव्यात एक लहान कुत्रा आणि एक खार आहे. यावरून गाण्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल. बरं तर मग पुढच्या एका पाठात आपण हे गाणं शिकूया.